नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर काय तुम्ही आपली घरची फॅमिली तर सगळी बघितली, आई बघितली, आजोबा बघितले, सगळे बघितलेत. पण आज तुम्ही बघू शकताय की आजीला भेटायला कोण आलंय आणि त्यांच्याशी आपण गप्पा वगैरे मारू आणि ते काय सांगताय काय नाही. आणि भरपूर आशाने येतात बरं का भेटायला, जे येतात ना त्यांच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढं प्रेम वगैरे देतायत. तर आता न वेळ घालता त्यांच्याशी आपण काय गप्पा करू, बघा ते काय बोलताय. सरबत ते कर ना. तू एक काम कर, साखर लिंबू असलं तर हा दे आणून. बरं ठीक आहे, इथंच आण, पाणी दे. हां बनवतो मी. यात तुम्ही बिंदास आहे कधी पण तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा. सर्व व्यवस्थित झालं ना? हा अगदी छान. तू केलं स्वतः? हां अरे वा, एकदम मस्त झालं. छान जमतो तुला पण. आजीच्या नातवाला शोभतो तू अगदी नातू म्हणून. हा जमतं सगळं. आता शिकून तर घ्यावंच लागणार ते थकल्यावरती. शिकावंच लागेल. आणि आजी कुठे आहे? या बा, आजी आली बघ. अरे आली आजी. काहीतरी आणलंय तुम्हाला तिनं. काय आणलंय दाखव दाखव ना. गायजी बघू शकताय आपल्या फॅमिलीला नाही का संत्रे देऊ राहिले. आजी संत्रे घेऊन आली. कोणी आलेलं का माणूस मोकळं नाही जाऊन आतापर्यंत लय जण येतात भेटायला, कोणी काही ना काहीतरी देते घरात. मठ मूग वगैरे आहेत ना घरात, देत राहते. आता यंदा काही तुरीने रानातून आणले नाही. शेतीत काय आहे सध्या? शेतीत आता कांदे आणि ते होते बर. आणि संत्रे वगैरे होते, बाकी काही नव्हतं एवढं. आणि उन्हाळा राहिला का पाणी नाही राहत नाही. रानामध्ये सगळे डाळिंबे नारळ आहे, पण आपले पाय मोडले जात. पायामुळे चालतं नाही. तिचे 5-6 ऑपरेशन झाले तर. सगळे पायाचे हाताचे ऑपरेशन झाले. आपल्या घरी कोरफड आहे का? कोरपट नाही, डोंगरात होती तिथं. तुम्ही तिथून आले तिथं. लावायची थोडी. आणि रोज आजीच्या पायाची जळजळ होती ना, हां तर ते कोरफडीचं गर थोडी हळद टाकायची आणि लावत जायचं. रात्रीला बांधायचा. चालेल. नाही आपण ते तुम्ही आले का आता दुसरं तिथं सगळी कोरपड आहे. प्लॅस्टिक पिशवी घालायची आणि रात्री पाय बांधून ठेवायचं. किंवा सॉक्स मध्ये केलं तरी जाऊ ना. ते कोरफड थंड असतं, शरीरातली सगळी उष्णता काढते. चालेल. आणि हळद अँटीबायोटिक्स. हां भारी. घरगुतीला त्यांचे शरीर थकलेत वयोमान. पण तरी अजून नाही का शांत चिकट आहे. शांतने बसते अजिबात. तुम्ही ब्लॉग बघितले नाही त्याच्यामुळे. म्हणून मी म्हणलं ना, ब्लॉग बघितले का? पाहिले ब्लॉग बघतोच ना सारखी. कंटिन्युअस असतो माझं पाहणं. हां त्याच्यामुळे. वय किती असं आजीचं? 65+ असं तरी. आजोबा 70 म्हणतात, म्हटलं मग 65 असं. माझं स्वतःच 66 आहे रनिंग. हां मग सेमच. हां शेतात कष्ट करून शरीर काम लय केलेलं आहे आणि अजून पण शरीराची झीज झालेली. कामाशिवाय राहतच नाही ती. ते आवड असते कामात. सुरुवातीला 5 कावडी होत्या, आम्ही आल्यानंतर 7-8 कावडी, असं वाढत आज 4,500 कावडी. हां आता जास्त तुमच्यात, आमच्या कमी. आता तुमच्या जास्त का? नगर, नाशिक सगळीकडचे आहेत. श्रीरामपूर. त्यामुळे इतकं प्रमाण वाढलंय. आणि थोडंसं आणि पहिल्यांदा कसं सोशल मीडिया नव्हतं ना, आता देवस्थानचं एवढं माहीत नव्हतं. आता सोशल मीडियाने सगळ्याला माहीत पण होत चाललंय. माहीत होत चाललंय. एक्झॅक्ट. आणि कसं जागृत देवस्थान आहे ना, स्वयंभू लिंग आहे. अशी लिंग इथं कुठंच नाही. स्वयंभूलिंग शंकराच्या मंदिरामध्ये कुठेही यज्ञकुंड नाही, ते इथं आहे. इथं यज्ञकुंड आहे. शंकराचे लग्न झाल्यामुळं तिथं त्या यज्ञकुंडाभोवती शंकर पार्वतीची प्रदक्षिणा झाली. हा आणि देव तिथून जेवायला बसले, तिथे देवराईपर्यंत सगळे देव जेवले, हा म्हणून त्याचं नाव देवराई. देवराय. मागच्या बाजूला जी 12 आहे, ती 12पाशी ज्ञानेश्वराला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हा म्हणून तिथं वरती एक पुतळा आहे, बघतो आहे ना. तो ज्ञानेश्वराचा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काहीतरी अध्यायामध्ये पहिली ओवी तिथं लिहिली आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. हा ती ओवी तिथली आहे. ज्ञान तिथं प्राप्त. आणि इथं जे ज्ञान प्राप्त झालं, तर त्याच पद्धतीनं काशी विश्वेश्वराच्या तिथं पण ज्ञानवापी आहे. हा आहे ना. तर ते हे मूळ स्थान. आणि आपल्या इथं प्रत्येक शिवलिंगापाशी एक नंदी असतो, इथं 2 नंदी. 2 नंदी. आणि दुसरी गोष्ट, गर्दी आता खूप गर्दी. इथं शंकराचं शिवलिंग हे कणाकणाने वाढतंय रोज. आज वाढेल, आजही वाढतंय. आजही वाढतंय. आज सगळ्यात आज दिसेल डायरेक्ट.
आज आणि तांबा पार्वतीला न्यायला काशीच्या पाण्याचा नळी इथं. बरोबर. म्हणून तर रात्री जे काही स्नान वगैरे घातलं जातं 12 वाजता देवांना खाली नेऊन बारवेवर, मग त्याचं त्या- कारण तो नळ तिथं येतो डायरेक्ट, हा आणि म्हणून ते स्नान असतं. जेव्हा शंकर पार्वतीचं स्नान होतं. जेव्हा एकदम कडक उन्हाळा होता ना त्यावेळेस तेव्हा लिंग- पाणी येतं. पाणी येत होतं पाणी त्याचं. येतं. माहिती मला. तर हे सगळं आम्ही लहानपणापासून पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. तुम्हाला ज्ञान आहे भरपूर म्हणजे या गोष्टीमधले. सुरुवातीच्या कावडी 5 कावडी नगरमधनं पहिले निघायच्या. बरोबर. 5च यायच्या पहिले. त्या 5च्या आज 4,500 गेल्या. पहिल्या 5च कावडी होती. तेव्हापासून आम्ही आहोत. फक्त आता थकलोय आता. आणि हा, पहिले वय म्हणून. सगळी आणा रुपया हे. पैशात मोजलं जायचं. रुपया 1 पैसा आणि 2 पैसे 3 पैसे असे होते आमच्या टायमाला. आता 10 पैशाचं किती क खायला. हा. ते दिवस काढलेले. 72च्या दुष्काळात तर ती सुकडी, सुकडी रोजगार हमी योजनेवर सुकडी, हा होती ना सगळे. आता ते आम्हाला जायकवाडी धरण त्या टायमालाच बांधायला सुरुवात झालेली 72च्या दुष्काळात. हा इंदिरा गांधीने जे काही केलं, इंदिरा गांधीने आपल्याला सुकडी वाटलेली. सुकडी वाटलेली आहेत. आणि त्याच्यावर जगलोय आम्ही. जगलो, खरंच जगलो. आरगट मिश्रित बाजरी, ज्वारी, तो लाल गहू, म्हणजे अमेरिकेमध्ये डुकराला घातला जायचा तो गहू आमच्या भारतामध्ये आयात केला खायला गेला, होता तो आपल्याला. खायला घातला बघा, रेशनवर. मी हे जरी दिवस म्हणत असेल ना, पण हे सांगते तसंच वापरलं होतं आम्ही सुद्धा. ते खाल्लेलं आहे सगळं एकीकडे. फुलगे खाल्ले, नव्हतंच मका काही ना खाल्ली, त्यात. सातू खाल्ले. खाल्ले का नाही खाल्ले आपण? खाल्ले खाल्ले अगदी. ते दिवस जुने आठवतात. म्हणून आम्हाला ते शांत नाही बसवत. त्यांनाही नाही बसवणार, आम्हाला नाही बसवणार. नाही जुनं ते सोनं कधी सगळ्याला भारीच आहे. ते जुनं खाल्लेलं आहे. आता आम्ही 2 मिनिटं तरी दमून आलो तुम्हाला अर्थ झोपावं वाटतं. तिचं लगेच असं वाटतं की आता काहीतरी नवीन करावं लागेल. नाही, मी मुद्दाम आवाज दिला नाही आजी म्हणून, तरी ही म्हणे तू तिथं आहे मंदिरापाशी. हे काय होतं गरम होतं म्हणून मंदिरापाशी. मंदिरात झोपलो तिथं. नाही हरकत नाही. तुला एक आयडिया देऊन ठेवतो. नगरमध्ये गेला किंवा इथं पॅकिंगवाली दुकानं असतील ना, हा हा तर त्यांच्याकडचं जे हे असतं ना पुठ्ठा, पुट्टा हा हा तो पुठ्ठा किंवा पांढरं थर्माकोल असतं, थर्मोकोल तसे शीट जर मिळाले ना, ते शीट आणून बांधायचे आतून खाली. हा पत्र्याची उष्णता आणि त्याच्यात थोडंसं गॅप ठेवायचं, थोडं. अर्धा इंच, हा हा म्हणजे पहिले मस्त कारमाडे, ते गार सुपारे खाली राहते, ठेवतं ठीक आहे. आणि आता बाकी किती वरती बांधत उष्णता ते वरच्या वर कारमाडे राहते. काय. चालेल ना 100% करीन मी. ते फक्त बांधून घ्यायचं आतून. नाही तर शेतून देते तर. एकदम भारी उपाय आहे तो. शेती आहे का? आणि ते काही स्क्रॅप मध्ये असे फेकून देतात. हा. असे ते मला देत जा बुवा. चालेल ना 30 गावाला तर भेटेन ते. मुलगा नाही. 2-4 दुकानदारांना चालू ठेवायचं. आणलं नाही पण आपण ते विकत दिले तरी विकत देऊ. विकत घेता. हा. शीटही मिळतात. शिट्टा घ्यायचा. हा. शीट मिळतात पातळ. कारण आता नाही का बस होत नाही कारण लय गरमी त्याच्यासाठी ते करायचं. खतरनाक 12 गरमी. mm असेल तर चालेल ना. हा 10 mm 10-12 mm पुष्कळ झालं. आपल्याला 12 mm मध्ये ठीक आहे. चाल कर. बरं देवाचं करतो देव तुम्हाला भरपूर आई असते माझ्याकडं. नर्मदा मैयाची कृपा आहे. हा पाय माझा कार ॲक्सिडेंट मध्ये गेलेला आहे. याच्यात पूर्ण नटबोल्ट टाकले होते, रॉड होता, 1.5 वर्ष अंथरुणावर होतो पूर्ण, पण ही देवाची कृपा पण देवाने जगवलं. आत्ताचा अनुभव आहे. शेवटी कर्म ते कर्म आत्ताचा आहे. अनुभव तुला दाखवतो. देवाची आम्ही कृपा तिथे खिचडी खाल्ली. खिचडीच्या दुकानात खाल्ली का, हा त्या दुकानदार बाईनं सुट्टे पैसे परत रिटर्न दिले. बिल जे झालं ते दिल्यावर उरलेलं. फुकट अन्न नको. आज विकत घेतलं आपण. हां ठीक. त्या नोटेमध्ये काय नंबर आहे नोटेचा बघ तू. 48,786. 8 8 सोडून दिला आणि पुढचे 48 सोडले. 786 आहे. 786 786 काय कुराणामध्ये 786 अल्लाह, हा अल आह, अल्लाहचं फोड काय आहे, अल आह. हा अल आह म्हणजे पवित्र अग्नी. तो अग्नीचं वर्णन त्याच्यात आहे. आणि त्या सगळ्या ज्या रुचा आहेत, आपण मराठीत रुचा म्हणतो, रुचा म्हणतात त्यांच्या त्याला. याच्यामध्ये आयाती म्हणतात. हा, त्या आयाती म्हणतात. आयाती 780 ते 789 सगळ्या आयाती अल्लाह विषयी आहेत. भारी भेटलं खरं लक ती सहजासहजी आली, ती अशी आली पाहिजे बरं देता घेता. हा मग सापडून नाही नोटा बंडल काढलं आणि त्याच्यातली काढून घेतली तसं नाही. तसे नाही. नशिबाने आले आणि तिथं आली वरून वरून ते भोलेनाथाचं दर्शन घेतले दर्शन घेऊन आलं म्हणजे पावती आमची. भेटलं तुम्हाला जे पाहिजे होतं ते तर भेटलं. आणि तिनं मला काय केलं
म्हणजे मी ते दुकानदाराला दाखवलं. गुरुकृपा माहिती असेल ना, ते हा. पुजारीचे तिथले. हा हा सगळे माहिती आहे त्याला. देडगाव हा. नेवासा तालुक्यात नाही हे इकडचं. हा नगर पसलं. हा हा ना, मग नगर पास. हा आणि एक पुतणी आहे तिथंच राहायला. बर. तिथंच राहायलाच काम करते ते. नगरला येणं होतं का नाही आजीला घेऊन? नाही आजील नाही मी तर येतो ना दर महिन्याला गरज नाही सोडली. गोळ्या आणायला आर्मी हॉस्पिटलला आपल्या. बरं आर्मी हॉस्पिटल. मी केडगाव इंडस्ट्रियल एरिया आहे ना, नगर पुणा रोडचा. हा हा तर 3 नंबरचं सुमेश इंडस्ट्रीचं गेट आहे. हा हा नगरला सरळ आत आला की समोरचं घर जे आहे करायला घेऊन होती. त्याची खूण काय आहे, तर हे असं वारली पेंटिंग केलेलं आहे. वारली. ओके ओके हा. 36x4चं पूर्ण वारली पेंटिंग आहे. नर्मदा थीम. नर्मदा परिक्रमा झाली हो हो तसं त्याचं सगळं चित्र केलेलं आहे. आणि त्या मैयाचा आशीर्वाद या तोंडातनं बोललं गेलं आणि 4 पोरांचं आयुष्य बदलून गेलं. त्यातले 4चे 4 जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई शिकतायत सध्या. 2 जण मूर्तिकला शिकतायत आणि 2 जण कमर्शियल पेंटिंग. मस्त मला आहे. मी साखरी साखर तर खातच नाही चांगलं. त्याच्या दोघांना तर वडीलच नाही. पण 4च दिवसात पेंटिंग केलं होतं. विषय मी दिला. म्हणलं मी खूप कडक आहे, म्हणलं मी बोलतो, म्हणलं फटके मारतो, मी शिक्षक आहे. हा हा त्यामुळे आमच्या सरनी सांगितलं मी काळजी करू नका. म्हणलं मग मला आधी कच्चं दाखवा. कच्चं नाही दाखवणार, डायरेक्ट भिंतीवरच दिसेल म्हणजे. आणि 2च रात्रीतनं कम्प्लीटच करून टाकलं. जास्त नसेल ना. भारी आहे. नाही गोड गोड खायचं काही नाही, थोडं खायचं, जास्त नाही. नाही लई थोडं बी नाही लई गोड नाही. आपलं मजबूतच राहायचं. जसं घेऊ ठेवून तर सांगा असं राहायचं. आजीला शुगर वगैरे आहे ना. सगळं आहे. आता ते सांगत होते. सगळं आहे. आम्ही दोघंच होतो. आणि आजी काय तुम्हाला लागतं ते घ्यायचं. काय दिलं? नाही तसं नसतं. तुम्ही घ्यायचं, तुमच्यासाठी येते. आमच्यासाठी काही घ्या. पैशाचं काय एवढं नाही, अरे प्रेम येते. गाडीला टांगून हा ते गाडीत टाकतो ना, गाडीत टाकतो. पपई घेऊन जा ना. पपई पपई दिसते. दे ना तूच दे ना. थोड्यातूच. तुलाच काढावं लागेल. गाईच पाहुण्यांना आपण पपई देऊ. आपल्याकडे त्याचे संत्रे होते, संत्र्या पण दिल्या त्यांना. पपई आले, डोळा वगैरे पडलाय तिथे. हे बघ ना इकडं वांगे. बघितले? वांगे न्यायचे का? नाही वांगे खात नाही एवढे. खात नाही का? हे कशाचं आहे? आता नाही का सगळं वाळून गेलंय उन्हाळ्यामुळं. नाही तर इथं पूर्णपणे हिरवं होतं पाठीमागे. तुम्ही ब्लॉग वगैरे मध्ये बघितलं असेल ना. इथून संध्याकाळी व्ह्यू वगैरे दाखवतो मी सगळ्यांना. मागणं वेव दाखवतो. हा. आणि रोग पडला ना आता मध्ये, सावलीत येत होते हे वांगे ते असे होऊन गेले, पिवळे पडले. मग वांगी भारी आहे खाली. हा न्यायचे का, थोड्याचे का? नको वांगी, नको वांगे. खायचे असेल तर तोडतो तुम्हाला. भेंडी आहे ती इकडची. हा पण ती भेंडी आहे, गावरान भेंडी आहे. गावरान भेंडी आपली. किती छान आली आंबट तिथं. नाही का तुम्हाला भाजी पुरता मग द्यायच्या? नको आता हे काय. कशाचं आहे आजी? पालक पालक आहे. कोणता? पालक आपण खातो ती भाजी. पालकची भाजी मोठं झालं असं होतं. मोठं झालं. हो का? हा मी प्रसन्न म्हणलं काय तुम्हाला पण नाही माहिती. बी धरलेलं. बी आलंय. अच्छा असं बी आले काय नाही. ते डोळा पडा का घेऊन जाते. शेवगा आहे तुझ्याकडं. बांधाला असं शेवगा लाव ना जास्त. शेवगा हा पाण्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता पाणी आहे आपल्याकडे, पण आता इथून पुढे पाणी नाही. शेवगा दुष्काळी आहे, हा का? म्हणजे कमी पाण्यात येणारच आहे. चालू. आणि त्याची पावडर तयार करून विकली जाते आता हा पावडरले महाग व्यक्ती त्याच्यासाठी. आणि स्वतः मोदी तेच खातो. सांगितलंय तिला दररोज डेली. पराठा करून खातील, त्याचं हे करतील, आपलं सूप करून खातील, पितील रोजच्या रोज. सूप पण पराठ राहिला आपलं, ते आपण पण बनवूया पाहिल्यापासून. करा विषय. आज काय लोकांना हे माहीतच नाही रे बऱ्याचशा गोष्टी. हा ना जुनं आहे हे गोष्टी माहित नाही तर. ये झालं. हो नक्की नक्की. आता काय होतं, काय जातं, आमची वाटेला- अडचण मला गाडी नाही चालवायची. काय म्हणले? मला गाडी नाही चालवायची हा ते पायाच्या अपघातामुळे. हा हा मग हा असला तर जमत. चालेल ना, मी तिकडे आलं तर कॉल करेन तुम्हाला. ये जरूर. चल हा नगरला मुक्काम करायचं वेळ आली, आपल्या घरी थांबायचं. काही बी नाही. आपल्या घरी काय नाही येत असतो. गोळ्या औषधाला या. काही अडचण नाही. चला येऊ का? काळजी घ्या. तब्येती सांभाळ. आणि आता मस्त सांभाळ. रुईचं ते जरूर कर. हा हा करतो करतो. सांगितलं कृष्ण तुळस. हे
आदिवासी पट्ट्यामध्ये अशा टाईपची झापं करावी लागतात. पण तिथं बिबटेत. हां अजून काय नाही एवढ्या ह्याच्यात राहत. नाही नाही इकडं नाही, आपल्याकडे नाही, तिकडं सांगतात. सुलपाणीतले तिकडं सांगतात. इकडे पण आले होते ना आपल्याकडं, भयानक माहिती मला. आपल्याकडे आले होते. घाटशिरस भागात आहे ना आपल्या. हां दऱ्यानं त्यानं आहेत ना. आहे ना, आहे ना. जपून आता. हा हा थांब तुम्ही लावतो वाटत. चौकात जातो आम्ही. आजी ठीक आहे चला. तुम्ही ड्रोन वगैरे घ्या, मला सांगा. फक्त तेवढंच लागणार आपल्याला, बाकीचं काही नाही. नक्की आहे घरी. हां चालेल चालेल, जपून जा. हो हो येतो आजी. चलो पोहोचल्यावरती कॉल करा. चाल चाल. तर गाईज पाहुण्यांना भेटून कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि किती भारी बोलले, किती आनंद झाला आहे. आजी पण खुश झाली. सगळेजण एकदम हॅपीमध्ये मस्त मस्त सांगत होते. त्या एवढ्या गोष्टी ऐकायला भेटल्या त्यांच्याकडून आणि त्यांनीच भरपूर गोष्टी चांगल्या सांगितल्या. आणि आजी डायरेक्ट अक्षरशः झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरती झोप उडून गेली की एवढी खुश झाली ती. कारण दर कोणी ना कोणतरी भेटायला येतं आहे आणि तुम्ही एवढं प्रेम करतायत, हे सगळं काही श्रेय तुमच्यामुळे आहे. आणि तुम्हीच भेटायला येत आहे, तुम्ही एवढं जीव लावतायत, त्याच्यामुळं तुमचे बोलाव तेवढे माझ्याकडे शब्द कमीच येतात. असंच प्रेम राहू द्या, अशीच साथ राहू द्या. तुम्ही बिंदास येऊ शकताय का आपल्या हक्काची एक फॅमिली कधी पण भेटायला. मी तुम्हाला इथं भेटाल, आजी पण आहे आपली. तर काहीच लवकरच भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये आणि मस्तपैकी एन्जॉय करू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचे परत एकदा मनापासून धन्यवाद. तोपर्यंत सर्वांना टेक केअर. बाय बाय.